स्वागत आहे मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे। तर इथे आपल्याला 2 क्रोशियांच्या घरावरती एकूण 10 चेन विणायचे आहेत। इथे या 10 चेन इथे आपल्याला हे क्रोशियाचं घर आणि हे क्रोशियाचं घर, इथे क्रोशियाच्या वरील चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे। ही चेन इथे विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला याच घरामध्ये पुढे ही सेम आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। पुढे इथे चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया किंवा चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत। पुढील घरावरती चेन विणून घ्यायची आहे। असे करून आपण आपल्याला 5 चेनच्या घरांची 7 अशी घरं विणून घ्यायची आहेत। एक 2 3 4 हे 5 हे 6वं आणि हे पहिले 7वं घर। यापुढे सेम मागील प्रमाणेच आपल्याला इथे आपण 10 चेन बनवल्या होत्या, तर इथे पण आपल्याला एकूण 10 चेन विणायच्या आहेत। या 10 चेन ही 2 क्रोशियाची घर आणि ह्या इथील पुढील चेनच्या घरावरती तर आपल्याला हाफ क्रोशिया किंवा चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम चेनची 5 चेनची एकूण 7 घरं विणून घ्यायची आहेत। एक 2 3 4 5 6 7 सेम मागील प्रमाणे पुढे पण इथे आपल्याला परत 10 चेन विणायचे आहेत। आणि 2 क्रोशियाच्या घरासमोरील चेनमध्येही आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम मागील प्रमाणेच 7 घरं 5 चेननी विणून घ्यायची आहेत। 5 5 ची चेन विणून 7 घरं, पुढेही 7 घरं विणून घ्यायची आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। अशी पूर्ण पट्टीला विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला या 10 चेनच्या घरामध्ये एकूण आपल्याला 10 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। हे 10 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला ही चेन अशी विणून घ्यायची आहे। नंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत। या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत। पुढील चेनच्या मध्यभागी चेन विणायची आहे। अशी एकूण खाली 7 चेनची घरं होती, तर वरती 1 2 3 4 5 6 चेनची घरं तयार झालेली आहेत। पुढे इथे आपल्याला सेम ह्या 10 चेनवरती आपल्याला एकूण 10 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इकडील प्रमाणेच इकडे पण
नंतर पुढे सेम आपल्याला इकडील प्रमाणेच इथे चेनवरती चेन विणायची आहे। पुढील 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनच्या घरावरच्या मध्यभागी चेन विणून घ्यायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला या साईडच्या 5 चेनवरती पुढे चेनवरती चेनमधून चेन काढून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला इथे। मध्यभागील चेनवरती आल्यावरती इथे आपल्याला एकूण 1 2 10 चेन बनवायचे आहेत खालीलप्रमाणेच। ह्या 10 चेन विणल्यानंतर ह्या समोरील चेनवरती चेन आपल्याला इथे विणून घ्यायची आहे अशी। परत आपल्याला सेम खालीलप्रमाणे 5 चेन विणायचे आहेत। ह्या समोरील घरावरती चेन विणून घ्यायची आहे। पुढेही 5 चेन विणायचे आहेत। समोरील ह्या चेनच्या घरावरती चेन विणायची आहे। इथे आपल्याला एकूण 1 2 3 4 5 ह्या मध्यभागी 5 चेन झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 10 चेन विणायचे आहेत। या 10 चेन या चेनच्या मध्यभागी आपल्याला चेन विणून घ्यायचे आहे। पुढेही सेम आपल्याला 10 चेन विणायचे आहेत। या 10 चेन या समोरील चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। हे आपल्याला सेम इकडील प्रमाणेच इकडे चेनवरती चेन विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम इकडील प्रमाणेच इथे आपल्याला साईडच्या ह्या 10 चेन विणायच्या आहेत। मध्यभागी चेनच्या चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 10 चेन विणायच्या आहेत। पुढे ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। असंच पुढे विणत विणत जायचं आहे आणि स्टेप विणून पूर्ण करून घ्यायची आहे। हे असं विणल्यानंतर पुढे आपल्याला या 10 चेनच्या घरामध्ये खालीलप्रमाणेच 10 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। नंतर पुढील चेनमध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। पुढील सेम खालीलप्रमाणेच 5 चेन मध्यभागी द्यायच्या आहेत आणि खालील ह्या चेनवरती चेन विणून घ्यायचे आहेत।
1 2 3 4 खाली 5 झाल्या होत्या, त्यानंतर खाली 6, शेवटी आपण इथे विणलेला प्रथम त्या 7. तर इथे पुढे आपल्याला परत ह्या चेनमध्ये मागील प्रमाणेच आपल्याला 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला ह्या 10 क्रोसी झाल्यानंतर पुढील या चेनमध्ये पण आपल्याला 10 क्रोसिया सेम विणायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला परत ह्या चेनमध्ये सेम मागीलप्रमाणे चेन विणायची आहे आणि पुढील ह्या 5-5 चेन बनवायचे आहेत आणि पुढील चेनच्या घरांवरती चेन विणत पुढे विणत जायचं आहे. इथे आपल्याला सेम इथील प्रमाणेच इकडे पण आपल्याला ह्या 10 चेनवरती 10 क्रोसिया मागील प्रमाणे विणायचे आहेत. पुढेही ह्या चेनच्या घरावरती सेम असेच मागील प्रमाणे पुढील 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे या स्टेपमध्ये या साईडच्या चेनवरती चेन विणायचे आहेत. मध्यभागी 5 चेन येईपर्यंत इथून आपल्याला परत इथे पुढील 10 चेन विणायचे आहेत. पुढे आपल्याला या चेनवरती सेम खालीलप्रमाणे चेन विणायची आहे. पुढील चेन द्यायचे आहेत 5 आणि पुढील चेनच्या मध्यभागी चेन विणायची आहे. सेम पुढील 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढेही आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत. पुढील चेनला विणून घेऊन या पुढील आपल्याला इथे 10 चेन विणायचे आहेत. या चेनच्या मध्य क्रोसीच्या वरील चेनच्या मध्य भागावरती आपल्याला इथे ही चेन विणायची आहे. त्यानंतर इथे पुढे आपल्याला 1 2 3 आणि इथे आपल्याला 2 चेन सोडून दुसऱ्या चेनवरती चेन विणायची आहे. परत इथे मध्यभागी आपल्याला 5 चेन विणायचे आहेत आणि सेम इकडे साईडच्या दुसऱ्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. पुढेही आपल्याला परत 3 चेन द्यायचे आहेत आणि इकडील 2 क्रोसीच्या चेन सोडायचे आहेत आणि पुढील चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत आपल्याला 10 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या चेनच्या घरावरती चेन विणून घ्यायचे आहे. पुढील 5 चेन विणून घ्यायचे आहेत. समोरील या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढेही असंच विणायचं आहे. सेम या घरांवरती परत आपल्याला साईडचे 10 चेन द्यायचे आहेत. चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे. साईडच्या 3 चेन बनवायच्या आहेत. तिथल्या 2 क्रोसिया सोडून इथे चेन विणून घ्यायची आहे. पुढील 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी 2 क्रोसिया सोडून इथे चेन विणून घ्यायची आहे. परत 3 चेन बनवायचे आहेत आणि दुसऱ्या क्रोसियावरती चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत मागील प्रमाणे 10 चेन विणून घ्यायचे आहेत.
आणि ह्या साईडच्या चेनवरती चेन विणत जायचं आहे, असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप विणून घ्यायची आहे। या पुढील स्टेपमध्ये या 10 चेनमध्येच आपल्याला साईडचे 10 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत। नंतर पुढे सेम या चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे आणि पुढील 5-5 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे। त्यानंतर पुढील 5 चेन द्यायचे आहेत। पुढील चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे। नंतर पुढील या चेनमध्ये मागील प्रमाणे सेम 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे। इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या पुढील चेनवरती चेन विणायची आहे। समोरील परत 5 चेन विणून घ्यायचे आहेत आणि या चेनमध्ये चेन विणायची आहे। पुढेही सेम आपल्याला ह्या 10 चेनमध्ये 10 क्रोसिया पुढचे विणायचे आहेत। नंतर सेम याप्रमाणेच इकडे पण आपल्याला ह्या चेनमध्ये चेन घ्यायची आहे विणून, त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे। परत 5 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला ह्या 10 चेनमध्ये 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत। असंच पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर या स्टेपमध्ये साईडच्या या 5 चेनवरती चेन बनवून घ्यायचे आहेत आणि पुढील ह्या 10 चेन बनवायच्या आहेत। नंतर पुढे ह्या चेनमध्ये चेन बनवायची आहे आणि मध्यभागी येथील 5 चेन बनवून घ्यायचे आहेत। चेनमध्ये चेन बनवायची आहे। पुढे सेम आपल्याला परत 10 चेन बनवायचे आहेत। क्रोसियाच्या मध्यभागील चेनवरती आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला परत 3 चेन द्यायचे आहेत। खालीलप्रमाणेच इथं 3 चेन दिल्या होत्या तशाच आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोसियावर चेन विणून घ्यायची आहे। परत 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। परत पुढे 5 चेन बनवायचे आहेत। ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोसियाच्या वरील चेनमध्ये चेन विणायची आहे। पुढे परत 3 चेन विणायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोसियाच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे इथे आपल्याला 10 चेन विणायचे आहेत। पुढील ह्या चेनच्या गराच्या मध्यभागी ही चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत 10 चेन विणायचे आहेत। सेम ह्याप्रमाणे मागील प्रमाणेच इकडे क्रोसियाच्या मध्यभागी आपल्याला इथे चेन विणायची आहे। इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि पुढील चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। नंतर पुढील 5 चेन विणून या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। सेम पुढेही 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे असंच विणत जायचं आहे पुढे आपल्याला आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे।
या पुढील स्टेपमध्ये आपल्याला या खालील 10 चेनवरती सेम खालीलप्रमाणेच 10 क्रोसिया विणायच्या आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला ह्यामधील चेनमध्ये एक चेन विणून घ्यायची आहे आणि या पुढील क्रोसिया ह्या 10 चेनमधील 10 क्रोसिया पुढे विणायच्या आहेत. नंतर पुढे या चेनवरती इथे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. 5 चेन बनवायचे आहेत इथे. तर ह्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. खाली एकूण 1 2 3 चेन झाले तर वरती आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. सेम पुढे परत 5 चेन विणायचे आहेत. या चेनमध्ये चेन विणायची आहे आणि ह्या 10 चेनमध्ये आपल्याला 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत साईडचे. नंतर पुढे आपल्याला सेम मागील प्रमाणे तिथे या चेनमध्ये चेन विणायची आहे आणि पुढे 10 चेनमध्ये 10 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढील 5 चेन बनवायचे आहेत. या साईडच्या चेनमध्ये चेन विणायची आहे. सेम पुढेही 5 चेन विणायचे आहेत. ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे. असंच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर या स्टेपमध्ये हे 10 चेन विणल्यानंतर इथे पण आपल्याला 10 चेन विणायची आहेत. त्यानंतर ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढील 5 चेन बनवायच्या आहेत आणि समोरील चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढेही सेम असेच चेनवरती चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला परत मागील प्रमाणे 10 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला क्रोसियाच्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत प्रथम आणि 2 क्रोसिया सोडून तिसऱ्या चेनवरती चेन विणायची आहे. परत 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला चौथ्या क्रोसियावरती चेन विणायची आहे. परत इथे 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला 2 क्रोसिया सोडून पुढील क्रोसियावरती चेन विणायची आहे. पुढील 10 चेन विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला मागील प्रमाणे इथे 10 चेन सोडल्या होत्या तर इथे आपल्याला पुढे इथे 10 चेन विणल्यानंतर तीन चेन विणायचे आहेत. इथे 2 क्रोसियाचे घर सोडायचे आहेत आणि चेनवरती चेन विणून घ्यायचे आहे. परत 5 चेन विणायचे आहेत आणि पुढे 3 चेन विणायचे आहेत आणि 2 क्रोशियाचे घर सोडून वरती चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहे. पुढे सेम 10 चेन विणायचे आहेत आणि समोरील या चेनवरती चेन विणून घ्यायचे आहे. असंच पुढे विणत विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आपल्याला त्यानंतर पुढे 10 चेनवरती 10 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील या चेनवरती चेन विणल्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि पुढील 10 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत.
पुढे चेनवरती चेन विणायची आहे आणि पुढील 5 चेन विणायच्या आहेत आणि ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। सेम पुढेही 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। ह्या 10 क्रोसिया 10 चेनवरती विणल्यानंतर ह्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पुढेही सेम 5 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। तर पुढील ह्या 10 चेनवरती 10 क्रोसिया विणायचे आहेत। पुढे ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे सेम मागीलप्रमाणेच। वरील 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनवरती चेन विणायची आहे। सेम पुढेही परत 5 चेन बनवायचे आहेत आणि चेनवरती चेन विणायची आहे। इथे आपल्याला ह्या चेनवरती 10 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला याच्या मध्यभागी लोकर जॉईन करून घ्यायचे आहे आणि सेम 10 चेन बनवायचे आहेत खालीलप्रमाणेच। नंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि पुढे सेम 10 चेन बनवायचे आहेत। या क्रोसियाच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे इथे आपल्याला सेम इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोसियावरती चेन विणून घ्यायची आहे। पुढे आपल्याला इथे 5 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत। पुढे आपल्याला इथे 10 चेन द्यायचे आहेत आणि इथे चेनवरती चेन विणून घ्यायची सेम। पुढेही मध्यभागी इथे 5 चेन द्यायचे आहेत आणि पुढील ह्या 10 चेन विणून घ्यायच्या आहेत। यानंतर ह्याच 10 चेनमध्ये आपल्याला इथे दहा क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत। नंतर पुढे ह्या चेनच्या मध्यभागी चेन विणायची आहे सेम आणि सेम पुढील 10 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत इथे। त्यानंतर पुढे ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत 5 चेन द्यायचे आहेत। चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। या सर्व चेन मध्यभागी विणून झाल्यानंतर पुढे इथे 10 चेनमध्ये आपल्याला 10 क्रोसिया पुढचे विणायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि पुढची स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। साइडला आल्यावरती इथे आपल्याला ही लोकर कट करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे परत लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि सेम खालीलप्रमाणेच वरती विणायचं आहे। इथे एक घर 10 चेनचं, इथे एक 10 चेनचं एक घर आणि हे पूर्ण विणून घ्यायचं आहे। हे असं विणल्यानंतर पुढे परत आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायची आहे सेम मागीलप्रमाणेच आणि पुढील उरलेलं विणकाम करून घ्यायचं आहे। इथे असं हे विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। सर्व बाजूने असं विणून झाल्यानंतर
पुढे आपल्याला गोंडे लावून घ्यायचे आहेत.